नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमधील सातपूर औद्योगिक वसाहतीत मोठ्या उद्योजकांनी केलेल्या अतिक्रमणाविरोधात समाजसेवक संस्थेचे संस्थापक संतोष शर्मा यांनी औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। औद्योगिक वसाहतीत मोठ्या उद्योजकांनी नियमबाह्य अतिक्रमण करून सामान्य उद्योजक आणि नागरिकांना त्रास दिलाय। या प्रकरणी मी MIDC अधिकारी, मंत्रालय तसेच जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला, पण अजूनही कोणती ठोस कारवाई झाली नसल्याचं संतोष शर्मा यांनी सांगितलं। आमच्या मागण्या तर आम्ही विधान भवनात सुद्धा मांडलेलं आहे। कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांना बडतर्फ करायला लावलं आहे। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली की अधिकाऱ्यांचं कोणत्या अधिकाऱ्याला किती वर्ष ठेवायचं आहे ते आमचं मंडळ बघल, पण आम्ही ऑडिटचा विषय मांडला की प्रत्येक वर्षी ऑडिट का नाही करण्यात आलं। विधान भवनामध्ये अण्णासाहेब बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्या दालनात 10 सप्टेंबरला आमची बैठक लागलेली होती। मी आत्मदहन केलं, त्याच्याबद्दल त्यांनी त्याची दखल घेतली। दखल घेतल्यानंतर महिनाभर त्यांना वेळ दिला संपूर्ण अहवाल तयार करून द्यायला, पण याच्यामध्ये कुठेतरी राजकारणातले लोक हात घालते आहे आणि ढवळाढवळीचं काम चालू आहे। कसं तरी अतिक्रमण थांबवायचं। 130 कंपन्यांचे प्लॉटवरती अतिक्रमण आहे। यांनी स्वतः 70 ते 80% अतिक्रमण हे जाहीर केले कागदावरती सुद्धा। आज याच्यामध्ये भरपूर जे कंपन्या आहे, सातपूरमधल्या आहे, निलाई आहे, श्रीन ऑटो आहे, श्रद्धा मोटर्स आहे, अंबडमधल्या आहे, धनराज आहे, मुंगी आहे, परत PM ऑटो आहे, इनोवा रब्बर आहे, अशा मोठमोठ्या ज्या कंपन्या आहे, या कंपन्यांमध्ये किती मोठं प्रमाणे अतिक्रमण आहे यांना सुद्धा माहिती आहे आणि अतिक्रमण काढायचं का नाही काढायचं हे यांना सगळं माहिती आहे। आणि याच्यामध्ये इकडं कसं ढवळाढवळी करायचं आणि कसं लांबवायचं, कारण जयवंत पवार यांना रिटायर कसं व्हायचं आहे त्यांनी सगळ्यात मोठा प्लॅनिंग तो केला आहे की हे ढकलून त्यांच्या रिटायरमेंटपर्यंत न्यायचं आणि पुढे कार्यक्रम चालू ठेवायचा। आता शेवटची नोटीस देतो, 3 नोटिसा झाल्या, आता 4थी नोटीस देतो, त्याच्यानंतर निविदा काढतो। निविदा काढल्यानंतर मग मी पुढचं प्रोसेस करतो। याच्यामध्ये 18 ते 20 नगरसेवकसुद्धा सामील आहे, आजी माजी पद अधिकारीसुद्धा सामील आहे महायुतीचे। आता याच्यामध्ये मी सगळ्यांचीच नावं घेणार आहे। 1-2 दिवसात मी सगळ्यांची नावंसुद्धा जाहीर करेल की कोण याच्यात आहे कोण नाही आहे आणि याच्यामध्ये पुढे काय होणार आहे। आणि मी उपोषण अण्णासाहेब बनसोडे हे आल्याशिवाय सोडणार नाही। माझ्या उपोषण जागेवरती ते येतील, कारण त्यांनी मला आश्वासन दिले, मला त्यांच्यावरती खात्री आहे ते मला न्याय मिळवून देतील, त्यावर मी उपोषणाला बसतो। या आंदोलनाच्या माध्यमातून जर तात्काळ कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर गोपनीय माहिती सार्वजनिक केली जाईल असा इशारा संतोष शर्मा यांनी प्रशासनाला स्पष्ट दिला। तसेच अतिक्रमण करणाऱ्यांना काही मोठ्या नेत्यांचा पाठिंबा आहे, मात्र त्यांचं पितळी लवकरच उघड करणार आहे। या उपोषणामुळे औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। आता प्रशासन या गंभीर विषयाकडे कसा प्रतिसाद देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।